सांग सांग राहुल नामचं सुना होगा हा काय ही तुझी अरेंज मॅरेज केलेलं लव्ह मॅरेज केली Love marriage. लव्ह मॅरेज ना हा मग हिच्या आधी किती गर्लफ्रेंड्स होत्या नाही, आता आठवत नाही. मुली तुझ्यावर नाहीच गेलं पाहिजे आणि हिला कसं आसामी मुलीला कसं पटवलेलं तू पबजीवर. पब भलताच हेडशॉट लागलाय तुझा चांगलं आहे निशाणा चांगला आहे दिसतोच आहे पबजीवर कसं पटवलं रे लॉकडाऊन मध्ये काम काय होतं आपल्याला. पण कसं केलंच कसं म्हणजे बाकी पण मुलं असतील ना हो. हा मग तू काय तुझा गेम काय होतो चॅटवरच तू अशी खेळत होतास हा म्हणजे त्या रॅन्डम प्लेअर मध्ये आली होती ती हा आणि मग झालं नाही बोलणं. नाही सांग ना कसं यांना शिकायचंय प्लीज 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 यांना पण 90 फीट रोडला जायचंय प्लीज सांग ना काय चॅट काय करायचं सेंड न्यूज यांना माहिती आहे बाकी सांग नाही नॉर्मल आपलं चांगलं बोलायचं असं. काय बोलायचं ते बघ तिला हे तर जेवलीस का कळणार पण नाही ना पण तिला शिकवलं मी. ती उलट मराठी गाणं शिकली माझ्यासाठी. काय बोलतोस तू फुल तो आणि आसामी कल्चरची बेस्ट गोष्ट काय वाटते तुला तिकडे लोकांचं म्हणजे खूप फ्रेंडली आहेत सगळ्यांसोबत. ते दिसतच आहे पबजीवर हा म्हणतायत मुली ते टिंडरवर नाही म्हणतायत त्यांना पण तेवढं जाऊन तिकडून पळून पण घेऊन आलो मी. काय तिकडे जाऊन पळून घेऊन आलो तिला. म्हणजे इन शॉर्ट तिच्या आई बाबांची फायरवॉल चांगली नव्हती अच्छा तू पळवून इथे घेऊन आलास तिला Yes. आणि तुझे आई बाबा कूल होते येस येस. काय म्हणाले तिथे घेऊन आलास ठीक आहे उलट बरं झालं लग्न केलं म्हणून. मग तुला काही हुंडा वगैरे मिळाला नाही शिव्या मिळाला हो. ते लोक काय म्हणाले जेव्हा त्यांना कळलं की तू हा कांड केलायस त्यांना माहितीच नाही 3 महिने. 3 महिन्यानंतर सांगितलं. मग 3 महिन्यानंतर त्यांना वाटत का मुलगी गेली कुठे म्हणजे ती अशी ऍक्च्युली त्या ऑफिसच्या कामासाठी सांगून आलेली आणि तेव्हाच आम्ही लग्न करून टाकलं. आता माहितीये त्यांना हो आता माहिती. आणि आता चिल आहे आता सासूरवाडीतच होतो ना मी. अरे आता पलटी मारले ते लोक हो. कडक आहे रे आणि तिच्याबद्दल बेस्ट गोष्ट काय वाटते बायकोबद्दल तुला ती बेस्टच आहे. काय